कुमारसिंह वाकळेंच्या मोहिमेमुळे परिसरात सुटला दुर्गंधीचा त्रास। कचऱ्यामुळे हैराण परिसर, कुमारसिंह वाकळेंच्या मोहिमेमुळे सुटला श्वास। बेल्हेगाव निमुळक रोडवर कचऱ्याचे डोंगर उभे राहिल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते। दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले असताना अखेर माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पुढे सरसावले। महापालिकेकडून कचरा प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असताना वाकळे यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून थेट स्वच्छतेची मोहीम राबवली। आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत नागरिकांना दिलासा मिळेल असा उपक्रम त्यांनी सुरू केला। अनेक दिवसांपासून साचलेला कचरा हटवल्याने रस्त्यावरचा दुर्गंधीचा थरार संपुष्टात आला। स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करत वाकळे यांचा सत्कार केला। स्वच्छ परिसरासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। शहरात कचऱ्याचा प्रश्न कायम गंभीर असताना एका माजी सभापतीने स्वखर्चातून घेतलेली ही जबाबदारी धक्कादायक वास्तव मांडणारी आहे। आज आपल्या नवीन प्रभाग क्रमांक 8 नागापूर बोलेगाव या परिसरातील ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असतील तर नागरिकांना माझी विनंती आहे की ओपन स्पेस साफ करणं असेल किंवा कचऱ्याचे आवारे जिथं जमले असतील किंवा ढीग झाला असेल तर हे साफ करण्याचं काम आज आपल्यातर्फे आणि महानगरपालिकेतर्फे आपले आयुक्त साहेब डांगे साहेब असतील किंवा सामंत साहेब असतील, वाघमारे साहेब असतील यांच्या संयुक्त विद्यमानाने एकत्रित होऊन नागरिकांच्या आणि आमच्या पुढाकाराने या भागातील सर्व कचरा आपण गणपती विसर्जनाच्या आतमध्ये आपला सगळा प्रभाग क्रमांक 7 आणि जो 8 हा स्वच्छ करणार आहोत। तरी ज्या ठिकाणी आवारे असतील तर नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी मला फोन करावा किंवा महानगरपालिकेतील आपल्या अधिकाऱ्यांना फोन करून सुचवावं। त्या पद्धतीने आपण सर्व कचरा या नवीन प्रभाग क्रमांक 8 मधील आपण सर्व उचलून आज अहमदनगर महापालिका तसेच सन्माननीय आमचे नेते आमदार संग्राम भैया जगताप, कुमार भाऊजी वाकळे पाटील, स्थायी समिती सभापती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज प्रभाग क्रमांक 7-8 या ठिकाणचा जो बऱ्याच दिवसाचा कचरा विल्हेवाट होत नव्हती त्याचं आज कुमार भाऊंनी चांगलं मनावर घेऊन या परिसराचा जो कचरा साचलेला होता तो स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी डंपर JCB लावून उचलण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नागरिकांचं जे आरोग्य धोक्यात निर्माण होत होतं ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः या ठिकाणी लक्ष घालून या ठिकाणचा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावलेली आहे। त्याबद्दल मी या प्रभाग क्रमांकच्या वतीने तसेच माझ्या भिंगरदेव कुटुंबियाच्या वतीने कुमार भाऊंचं मनपूर्वक असा आभार मानतो। असंच त्यांचं कार्य या ठिकाणी त्यांनी जर या भागाकडे लक्ष दिलं नसतं तर या भागाचा कायापालट झाला नसता, परंतु त्यांच्या या कार्याचा ठसा उमटवण्यासाठी त्यांनी या भागातून बरेचसे म्हणजे रस्ते असो किंवा कोणाचं वैयक्तिक कामं असो किंवा सार्वजनिक कामं असो याकडे लक्ष देऊन त्यांनी चांगलं या भागाचं कायापालट केलेलं आहे। त्याचं मला फार अभिमान वाटतो आणि आमच्या सर्व नागरिकांना कुमार भाऊ म्हणलं का आपला घरातला माणूस म्हणून ते समजवतात। त्यामुळं कुमार भाऊ कुठलंही काम असो कोणाचंही असो कोणालाही नाही म्हणत नाही, त्यामुळे या भागाचा पूर्णतः त्यांनी कायापालट करून ठेवलेला आहे। त्याबद्दल मी नागरिकांच्या वतीने माझ्या वतीने त्यांचं मनपूर्वक असा आभार मानतो आणि इथून पुढे जे इलेक्शन लागलेलं आहे त्या इलेक्शनमध्ये त्यांचा आजच या ठिकाणी विजय झाल्यासारखा आहे आणि त्यांना महापौर होण्यासाठी माझ्याकडून मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।